पुढची बातमी भाजपमधून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा झाली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते। रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। रवींद्र चव्हाण हे भाजपचे आता 12वे अध्यक्ष आहेत। देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी यांचं काम अविरतपणे सुरू आहे। जबाबदारी इतर कोणत्या पक्षावरती नाही आहे। जबाबदारी ही आपल्याच पक्षावरती आहे आणि आपल्याच कार्यकर्त्यांवरती आहे। आपलाच कार्यकर्ता हे सर्व करू शकतो। राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे। मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, या जबाबदारीचं माझ्याकडे ध्यान आहे। रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जिद्द आहे, यांच्यात चिकाटी आहे, ते धाडसी आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आपली भावना प्रगट केली की इतके वर्ष आम्हाला वाटायचं की एकतरी कोकणी प्रदेशाध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे। आमच्या कोकणात एकही भाजपचा प्रदेशाध्यक्ष झालेला नाही। ती कमतरता देखील रवींद्र चव्हाणांनी भरून काढली। आज पक्षाचा 11वा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जेव्हा 12 ऑगस्ट 2022ला माझी नियुक्ती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने मी घाबरलो होतो। तेव्हा भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद हे किती प्रचंड मोठं आहे, किती ऊर्जा देणार आहे। या अत्यंत महत्त्वाच्या पदावर जेव्हा नियुक्ती होते तेव्हा खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी आपल्यावर येतं, याचं भान त्या ठिकाणी मला झालं। रवींद्र म्हणजे जो सूर्याचा पूजक आहे, ज्याचं पाव सूर्यच आहे। बाटा सेना नंबर 1, काँग्रेस राष्ट्रवादी आहेच आणि मध्ये मध्ये शिवतीर्थ पण आहेच। आणि म्हणून या सगळ्यांनी जी खेती पिकवली आहे त्या विरोधी पक्षाची खेती म्हणजे अफू आणि अफवांची शेती आहे। त्या अफू आणि अफवांच्या शेतीला आमचा रवींद्र रूपी सूर्य भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही। तर पुढची बातमी आहे